नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. एक मोठी बातमी. महानायकांविषयी बंजारा समाज संतप्त. बंजारा समाज आणि नेत्यांबद्दल अपशब्द काढल्यास जीभ ओढून घेऊ. याद राखा, गाठ बंजाराशी आहे असे म्हणण्याची आता वेळ आली आहे. लोकमत वृत्तपत्रातून महानायक वसंतरावजी नाईक यांच्याविषयी अपमानजनक मतवा प्रसिद्धीनंतर बंजारा समाजातून ज्वलंत प्रतिक्रिया. तर हरपणी जिजाताई राठोड यांनीही घेतला संपादक नंदकिशोर पाटलांचा खरपूस समाचार. सविस्तर वृत्त. सध्या कोणी उपटसुंब बंजारा समाज आणि समाजाच्या नेत्यांविषयी उलटसुलट लिखाण किंवा अपमानजनक वक्तव्य करताना दिसत आहे, परंतु बंजारा समाज आता हे सहन करणार नाही. संपूर्ण महाराष्ट्राला 2 वर्षात अन्नधान्याने स्वयंपूर्ण केले नाही तर मला फासावर चढवा असे जाहीर करणारे हरित क्रांतीचे प्रणेते, पाझर तलावाचे जनक, रोजगार हमीचे जनक, गोरगरिबांच्या हाताला काम मिळावे म्हणून बंधारे बांधले, शेतकरी कारखानदार झाला पाहिजे हे उद्गार ज्यांनी काढले, त्यांनी ते पूर्ण करण्यासाठी शेती ओलिताची व्हावी म्हणून जागोजागी धरणाची निर्मिती करणारे, त्यामध्ये जायकवाडी, पूस धरण, इसापूर धरणाबरोबरच शेकडो धरण आणि तलावाची निर्मिती करणारे, महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणारे भूमिपुत्र महानायक वसंतरावजी नाईक ही ओळख अख्ख्या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला आहे. परंतु नाईक साहेबांचे बोट धरून चालणं शिकलेल्या दर्डा कुटुंबाला आणि विशेष करून लोकमत समूहाला विसर पडल्याचे सातत्याने जाणवत असल्याने आता याद राखा, गाठ बंजाऱ्याशी आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे. या लोकमतचा लाळचाटूपणा असा की दिनांक 16 मार्च 2025च्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीत चौफेर या सदरात संपादक नंदकिशोर पाटील यांनी मराठवाड्याची पत कोणी घालविली या मतळ्याखाली लिहिताना वसंतराव नाईक यांचा जायकवाडी धरणाला विरोध असताना शंकरराव चव्हाण यांनी भगीरथ प्रयत्न करून हा प्रकल्प आणला असे लिहिले आहे. त्यात अजून मुख्यमंत्री बनलेले असा शब्द प्रयोग केला आहे. या अक्कलशून्य संपादकाला समजावे लागेल की महानायक वसंतरावजी नाईक मुख्यमंत्री बनले नाही, त्यांना कोणी मुख्यमंत्री बनवले नाही. त्यांची ती कुवत होती, तो दरारा होता, म्हणून ते मुख्यमंत्री झाले आणि तब्बल 12 वर्षे एक सक्षम, प्रभावी आणि कणखर मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रावर अधिराज्य केलं. याच कारणाने संपूर्ण बंजारा समाजात संतापाची लाट उमटली असून बंजारा समाज आणि बंजारा समाजाच्या सर्वच संघटना एकवटल्या आहेत. याकरिता सर्वत्र समाज बांधवांच्या सभा सुरू असून पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले आहेत. 1. लोकमतवर बहिष्कार घालणे. राज्यातील ज्या ज्या समाज बांधवाकडे लोकमत पेपर घेतला जातो तो तात्काळ बंद करणार. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये न्यूज 18 लोकमतवर बहिष्कार. 2. दिनांक 26 मार्च 2025 रोजी लोकमत विरोधात राज्यभर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस ठाणे, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देणार. 3. महानायक वसंतरावजी नाईक यांच्याविषयी खोडसाळपणे लिखाण करणाऱ्या नंदकिशोर पाटील यांची संपादक पदावरून हकालपट्टी करून लोकमत समूहाने लेखी पत्र दिल्याशिवाय चर्चेला कोणीही जाणार नाही. 4. लोकमत समूहाच्या द्वेषमूलक प्रवृत्तीत कोणताही बदल न झाल्यास राज्यभर आणि ज्या ज्या ठिकाणी बंजारा समाज आहे त्या त्या ठिकाणी लोकमतची होळी करणे.
तसेच विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांच्या फोटोला प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करणे, याकरिता वसंतरावजी नाईक सामाजिक न्याय हक्क कृती समितीचे गठन करण्यात आले आहे. बंजारा समाजातील सर्व संघटनांनी एकत्रितपणे हा लढा देण्याचे ठरले आहे. यामुळे सर्व संघटना आक्रमक झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या सभेस उत्तम चव्हाण, NT राठोड, प्राध्यापक UB राठोड, राजपाल राठोड, रविकांत राठोड, डॉक्टर कृष्णा राठोड, मुकेश राठोड, उगलाल राठोड, संजय राठोड, वैजनाथ राठोड, ॲडव्होकेट अशोक राठोड, रोहिदास पवार, प्राध्यापक मांगीलाल राठोड, किरण चव्हाण, प्राध्यापक अनिल पवार, सुभाष चव्हाण, प्राध्यापक फुलसिंग जाधव, GK राठोड, रोहिदास जाधव, शंतनू राठोड, रामेश्वर राठोड, रमेश राठोड, रमेश चव्हाण, योगेश राठोड, श्रीराम राठोड, प्रल्हाद राठोड, DV पवार, अमोल राठोड, सीताराम राठोड, कैलास राठोड, साहेबराव जाधव, दिलीप जाधव, विठ्ठल चव्हाण, ॲडव्होकेट सुनील जाधव, बबन चव्हाण, शंकर राठोड, किसन राठोड, अज्ञान सिंग चव्हाण यांच्यासह महाराष्ट्रातील प्रतिष्ठित नेते मंडळी, पुढारी आणि संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या अक्कलशून्य संपादकाला थोडा इतिहास सांगावा लागेल. महानायक वसंतरावजी नाईक यांच्या कारकिर्दीत तांत्रिकदृष्ट्या जायकवाडी धरण योग्य नसल्याचे मत नियोजन कमिटीने नोंदविल्याने सरकारमधील वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते पाटील, बाळासाहेब देसाई, शेषराव वानखेडे या सर्व समकालीन पुढाऱ्यांनी या धरणाला विरोध दर्शविला होता. विरोध करायला कारणही तसेच होते. जायकवाडीच्या खर्चात दुसरे 10 धरण बांधले गेले असते आणि आतापेक्षा 20 पट हेक्टर जमीन ओलिताखाली येणार होती. याच बाबतीत भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था झूम मीटिंग घेऊन निर्णय घेत आहे. तर गोरशिकवाडी नागपूरनेही जाहीर आवाहन करून निषेध नोंदविला आहे. हरपडी जिजाताई राठोड यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कवितेच्या माध्यमातून संपादक नंदकिशोर पाटील यांचा खरपूस समाचार घेतला आहे. नाईक साहेबेरी बदनामी कर्रो नंदिया झाडिया, ये नंदिया किसियारो किस आपण पाडिया असे म्हणत धो धो धुतला आहे. त्याचबरोबर बंजारा नवनिर्माण क्रांती सेनेनेही कंबर कसली असून बंजारा समाजाच्या सर्वच संघटना आणि समाज बांधवाकडून संताप व्यक्त करत लोकमत समूहाचा आणि संपादक नंदकिशोर पाटलाचा जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे आणि हे अजून अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.